नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत. शाश्वत विकास. हो, हा शब्द आपण अनेकदा ऐकतो. पण याचा खरा अर्थ काय आणि आजच्या जगात याची गरज का आहे? चला, हेच सोप्या भाषेत समजून घेऊया. सुरुवात करूया एका साध्या पण खूप मोठ्या प्रश्नाने. आपण सगळेच एक चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर? पण या प्रयत्नात, आपल्या या धडपडीत आपण आपल्याच ग्रहाला, आपल्या घराला धोक्यात तर आणत नाहीये ना? कारण बघा, मानवी विकासाला अंत नाही, पण पर्यावरणाला एक मर्यादा आहे. आणि या दोन्हींमध्ये ताळमेळ बसवणं हेच तर खरं आव्हान आहे. ही समस्या किती गुंतागुंतीची आहे हे इथं स्पष्ट दिसतंय. बघा, मध्यभागी आहे मानवजात आणि तिच्या भोवती आर्थिक वाढ, ऊर्जा, पर्यावरण, लोकसंख्या अशा कितीतरी गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की फक्त आर्थिक विकास करून चालणार नाही, कारण तो या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या व्यवस्थेचा एक छोटासा भाग आहे. तर मग सगळ्यात आधी बोलूया विकास आणि निसर्ग यांच्यातल्या संघर्षाबद्दल. आपल्याला विकासासाठी साधनसंपत्ती हवी आहे, पण ती मर्यादित आहे. आणि खरा संघर्ष इथूनच सुरू होतो. आता विचार करा, कुठलाही आर्थिक विकास घ्या, मग तो उद्योग असो, व्यापार असो किंवा शेती, या सगळ्याचा पाया काय आहे? तर तो आहे नैसर्गिक संसाधने. म्हणजे बघा, पैसा, उत्पादन, गुंतवणूक हे सगळं कुठून येतं? तर निसर्गातून मिळणाऱ्या संपत्तीवरच ती अवलंबून आहे, अगदी मुळापासून. आणि खरी अडचण इथेच आहे. ही जी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे ती काही अमर्याद नाहीये. कोळसा, खनिज तेल ही सगळी संसाधनं मर्यादित आहेत. एकदा वापरली की संपली. त्यामुळे विकासाचा हा मार्ग फार काळ टिकणारा नाही आणि म्हणूनच आपल्याला एका नव्या विचारसरणीची गरज आहे. मग ह्या समस्येवर उपाय काय? तर इथेच शाश्वत विकास ही संकल्पना समोर येते. हा एक असा मार्ग आहे जो विकास आणि पर्यावरण या दोन्हींमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो. शाश्वत विकासाची व्याख्या खरं तर खूप सोपी आणि तितकीच सुंदर आहे. ती काय सांगते माहितीये की आपला आजचा विकास असा असावा की भविष्यातल्या पिढ्यांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये. म्हणजे आपण आजचा विचार करताना उद्याचाही विचार करायचा. हा जणू आज आणि उद्याला जोडणारा एक पूलच आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शाश्वत विकास म्हणजे फक्त झाडं लावणं किंवा पर्यावरणाची काळजी घेणं इतकंच नाहीये. यात समाज, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या तिन्ही गोष्टींचा एकत्रित विचार केला जातो. थोडक्यात सांगायचं तर हा सगळ्यांच्या कल्याणाचा मार्ग आहे. चला, आता या विषयात थोडंसं आणखी खोलात जाऊया. ही शाश्वतता मिळवायची कशी, यावरही वेगवेगळे विचारप्रवाह आहेत आणि त्यांच्यात एक महत्त्वाची चर्चा नेहमीच सुरू असते. यामध्ये प्रामुख्याने 2 विचार आहेत. पहिला म्हणजे सबळ शाश्वतता. या विचारानुसार निसर्ग म्हणजेच आपलं पर्यावरण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही कितीही भारी टेक्नॉलॉजी आणा, पण ती एका नदीची किंवा जंगलाची जागा घेऊ शकत नाही. याच्या अगदी विरुद्ध दुसरा विचार आहे दुर्बळ शाश्वतता. यांचं म्हणणं आहे की मानवी बुद्धी आणि तंत्रज्ञान एवढं पुढे जाईल की नैसर्गिक साधनसंपत्तीची कमतरता आपण सहज भरून काढू शकू. सबळ शाश्वततेचा विचार या आकृतीतून खूप छान समजतो. बघा, सगळ्यात बाहेरच्या वर्तुळात आहे पर्यावरण, त्याच्या आत आहे समाज आणि सगळ्यात आत आहे अर्थव्यवस्था. याचा सरळ अर्थ असा की अर्थव्यवस्था आणि समाज हे दोन्ही पूर्णपणे पर्यावरणावर अवलंबून आहेत. पर्यावरण हाच आपला खरा पाया आहे. म्हणजेच काय? तर आपण केवळ आर्थिक फायद्यासाठी पर्यावरणाचं नुकसान करू शकत नाही. कारण जर पर्यावरणच नसेल तर अर्थव्यवस्था तरी कशी टिकणार? थोडक्यात, एक निरोगी पर्यावरण हे विकासापासून वेगळं नाही, तर त्याचाच एक अविभाज्य भाग आहे. याउलट दुर्बळ शाश्वततेचा दृष्टिकोन हा मानवी बुद्धिमत्तेवर आणि तंत्रज्ञानावर जास्त विश्वास ठेवतो. या विचारसरणीनुसार जरी आपली काही नैसर्गिक संसाधनं संपली तरी आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याला काहीतरी पर्याय शोधून काढू आणि आपला विकासाचा वेग तसाच कायम ठेवू. बरं, आता ह्या तात्विक चर्चेला एका ठोस उदाहरणाशी जोडून पाहूया. आणि तो महत्त्वाचा मुद्दा आहे जैवविविधता. जैवविविधता म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर पृथ्वीवरच्या सजीवांमध्ये असलेली विविधता. यात अगदी सूक्ष्म जंतूंपासून ते मोठमोठ्या वृक्षांपर्यंत आणि प्राण्यांपर्यंत सगळं काही येतं. हीच तर आपल्या निसर्गाची खरी श्रीमंती आहे. आणि हे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण जैवविविधतेचं नुकसान झालं की त्याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. ज्या परिसंस्था आपल्याला शुद्ध हवा, पाणी, अन्न देतात, त्यांचं संतुलन ह्या जैवविविधतेवरच अवलंबून असतं. म्हणजे जैवविविधतेचं रक्षण करणं हे एक प्रकारे स्वतःच्या अस्तित्वाचंच रक्षण करण्यासारखं आहे. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की या सगळ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी जगभरातले सामान्य लोक आणि अनेक समुदाय पुढे येत आहेत.
ते संसाधनांचं संरक्षण करत आहेत, स्थानिक लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवत आहेत आणि सरकारला योग्य धोरणं आखायला भाग पाडत आहेत. आणि आता आपण येऊया शाश्वत विकासाच्या सगळ्यात मूल विचाराकडे, तो म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांप्रती असलेली आपली जबाबदारी. हा विचार खरं तर खूपच सुंदर आणि महत्त्वाचा आहे. तो शाश्वत विकासाचं सगळं सार एका वाक्यात सांगतो. विचार असा आहे की ही पृथ्वी आपल्याला आपल्या पूर्वजांकडून वारसा हक्काने मिळालेली नाहीये, तर आपण ती आपल्या मुलांकडून, आपल्या पुढच्या पिढीकडून उसने घेतली आहे. म्हणजे बघा, आपण मालक नाही, आपण फक्त काही काळासाठीचे सांभाळकर्ते आहोत आणि उसने घेतलेली गोष्ट आपण जपून चांगल्या स्थितीत परत करतो, बरोबर? आणि जाता जाता हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी, आपण जी काही प्रगती करतोय, जे काही निर्णय घेतोय, त्यातून आपण पुढच्या पिढीसाठी नेमकं काय मागे ठेवतोय? एक चांगलं, निरोगी भविष्य की समस्यांनी भरलेला एक वारसा? या प्रश्नाचं उत्तर शोधणं हीच खरं तर आजच्या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे.